नाही असे त्याला उत्तर दिले. त्याने त्याला म्हटले, माचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हाला सापडेल. म्हणून त्यांनी ते टाकले. तेव्हा माशांचा भोरका लागल्यामुळे ते त्यांच्याने ओढवेना. त्यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, अरे हे तर प्रभू आहे. प्रभू आहे हे ऐकून शिमोन पेत्रने अंगरखा घालून तो कमरेशी गुंडाळून घेतला, कारण तो उघडा होता, आणि त्याने समुद्रात उडी टाकली. दुसरे शिष्य माशांचे जाळे होडीतून आले, कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, तर सुमारे 200 हातावर होते. मग किनाऱ्यावर त्यांनी कोळशाचा विस्तव पाहिला आणि त्यावर घातलेली मासली व भाकर पाहिली. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही हातात धरलेल्या मासलीतून काही मासे आणा. शिमोन पेत्राने मासव्यावर चढून 153 मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले. तितके असताही जाळे फाटले नाही. येशू त्यांना म्हणाला, या न्याहारी करा. तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले. पण आपण कोण आहात हे त्यांना विचाराव्यास शिष्यातील कोणी धजलं नाही. येशूने येऊन भाकर घेतली आणि त्यांना दिली, तशीच मासलीही दिली. येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रगट झाल्याची ही तिसरी वेळ. त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानच्या पुत्र शिमोन, ह्याच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रेम करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करतो हे आपल्याला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोठरे चाल. पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानच्या पुत्र शिमोन, माझ्यावर प्रेम करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करतो हे आपल्याला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी मेंढरे पाळ. तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानच्या पुत्र शिमोन, माझ्यावर प्रेम करतोस काय? माझ्यावर प्रेम करतोस काय असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. म्हणून ते दुःखित होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपल्याला सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे. येशूने त्याला म्हटले, माझी मेंढरे चाल. मी तुला खात्रीने सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तिथे जात होतास, परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात काम करशील आणि दुसरा माणूस तुझी कंबर बांधून तुला इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल. तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचा गौरव करेल हे सुचवण्याकरिता तो हे बोलला. आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले, माझ्या मागे ये. प्रभूचे येशू थोडा लांब होता. त्याच्यात आपण 2 भाग पाहू शकतो. पहिल्या भागात एक गोष्ट आणि दुसऱ्या भागात येशू आणि पेत्र बरोबर संवाद. त्या गोष्टीचं आपण ऐकलं की येशूच्या मरणानंतर शिष्य आपल्या धंद्याला परत गेले. पण जेव्हा ते स्वतः आपल्या धंद्यात जात होते, त्याचा काही चालला नाही. आणि जेव्हा येशूची सोबत मिळाली तेव्हा त्यांनी भरपूर मासे पकडले. पुढ्यापर्यंत ते माथ्यावरून उतरल्यावर येशूने त्यांना न्यायालय तयार करून दिली. ही होती गोष्ट. त्या संवादात एक विचित्र आहे.
येशू पेत्राला तीनदा विचारतो, तू माझ्यावर प्रेम करतोस का? बरं, येशूला पटलं नसेल. जेव्हा पहिल्यांदा त्याने विचारला, येशूने होय म्हटला, पेत्राने होय म्हटला. येशूला वाटलं असेल माझ्या सूचनावर त्यांना भरपूर प्रश्न मिळाली आणि मी त्यांना सर्विस न्यायालय केली म्हणून तो प्रेम करतो असं म्हणतो का, म्हणून शंका झाली का येशूला? किंवा काही म्हणणं असेल की पेत्राने येशूला तीनदा नाकारलं, येशूने तीनदा त्याला प्रश्न करून त्याला त्रास दिला. पण हे दोन्ही शक्य नसेल, कारण येशू प्रेमाचा प्रेषित आणि तो त्याच्या मित्राचं छळ करेल अशक्य आहे. आपण दिसते पवित्र 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 ते तीनदा म्हणतो का? जसं येशूने पेत्र प्रश्न त्याला केला आणि पेत्राने तीनदा म्हटलं मी प्रेम करतो, तसं संबंधाने आपण दिसते तेव्हा पवित्र पवित्र म्हणतो. संबंध नाही, आम्हाला तो समजेल. इंग्लिशमध्ये डिग्रीज ऑफ कंपॅरिझन म्हणून आहे. काय? गुड, बेटर, बेस्ट. तर हिब्रू भाषेत तसं नाही, तीन शब्द नाही. जेव्हा एक शब्दच आपण तीन वेळा घेतो तेव्हा ते उत्कृष्ट म्हणून दाखवलं जातं. जेव्हा आपण पवित्र 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 तीनदा म्हणतो म्हणजे अतिपवित्र. तर तसंच येशूने पेत्राकडून मी तुझा प्रेम करतो असं तीनदा त्याला म्हणावं लागलं. म्हणावं लागलं कारण त्याची वचनबद्धता सिद्ध करण्यासाठी. येशूच्या कार्याबद्दल तो कमिटेड होता म्हणून तीनदा प्रश्न आणि एक उत्तर तीनदा. पेत्राच्या प्रत्येक उत्तराला येशूचा प्रतिसाद. पहिला प्रतिसाद एक आज्ञा, काय म्हणतो? माझे कोपरे चाल. दुसऱ्या उत्तराला येशू म्हणतो माझे मेंढरे पाळ. आणि तिसऱ्या जेव्हा पेत्र म्हणतो मी प्रेम करतो, येशू म्हणतो माझे मेंढरे चाल. आता लिहिणाऱ्यांनी लक्ष दिलं नसेल का? कोपरे चाल, मेंढरे पाळ, मेंढरे चाल हे पण मेंढरे ते बकरी आणि शेळी वेगळं. शेळी बकरी ते इंडिपेंडेंट स्वतंत्र म्हणजे बराच काय स्वतःहून करू शकतात. मेंढरे तसे नाही, ते अवलंबून असतात. ते एकटे असं जगू शकत नाही, ते कळपात असतात. आणि कोकरू हे मेंढरूची पिढी म्हणजे आपण समजू शकतो कोकरू किती असं आहे, पूर्णपणे इतरांवर अवलंबून. आणि चाल आणि पाळ ह्याच्यामध्ये पण फरक आहे. चाल म्हणजे खोबरा आनंदी, पाळ म्हणजे ती थोडा आशारी थोडी लक्षारी सांभाळून केली. तर पहिला प्रश्न येशू म्हणतो माझं प्रेम करतो काय? हो. तर म्हणतो माझे कोकरू चाल. म्हणजे येशूच्या अनुयायींनी जे गरजू आहेत त्यांची काळजी घेतली पाहिजे. काळजीच नाही, त्यांना आनंद दिला पाहिजे, सर्व काही दिलं पाहिजे.
पुन्हा जातो ते पुन्हा म्हणतो हो प्रेम करतो. जर अजून चांगल्या चांगली येशूची अन्यायी व्हायची असेल तर मेंढरे म्हणजे जे प्रसाराकडे त्यांची काळजी घे आनंदी त्याचबरोबर इतर वाढलेले पण आहे त्यांच्याकडे पण थोडं लक्ष असते, त्यांना पण मार्गदर्शन दिले. तिसऱ्यांदा आणि जर एक माणूस तिसऱ्यांदा म्हणतो मी प्रेम करतो अन्यायी आहे म्हणजे तो खरोखर अन्यायी आहे, मग त्या व्यक्तीने बिनशर्त प्रेम पोकळानं चालायचं, मेंढरांना पण चालायचं, म्हणजे मेंढरांसाठी पण त्याने सर्व काय असावं असं वचन येशू पेत्राकडून काढून. तर त्याच्यावरून येशूचं बिनशर्त प्रेम म्हणतो हे स्पष्ट होते. आहे मी घर पाडून सुचवतो त्या पहिल्या गोष्टी म्हटले आहे. पेत्र जेव्हा मासेमार होता तो उघडा होता, कारण आणि जेव्हा समुद्रात उडी टाकतो तेव्हा आपला अंतराळात गुंडाळून उडी मारतो. उलट ना नेहमी जेव्हा माणूस पाण्यात उडी टाकतो तेव्हा ते काढून उडी मारतो. आणि इथं काहीतरी भावना आहे ते विचार करा, काहीतरी संदेश मिळवा.
हे स्थिती विद्या तुझ्या लोकांच्या या जन्मातील अनेक गरजांच्या तुला जाणीव आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना आहे आणि त्यांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आमच्या प्रभू ख्रिस्त करतो. हे विश्वास परमेश्वरा तू सर्वज्ञ आहेस. तुझ्या पुत्रासाठी मिळालेली देऊन आम्ही तुला पंढरीचा परतणे केले व मानवाच्या कृष्णाची आम्हासाठी जीवनदायी होईल. हे विश्वास परमेश्वरा तू सर्वज्ञ आहेस. तुझ्या पुत्रासाठी मिळालेला राक्षस घेऊन आम्ही तुला पंढरीचा राक्षस केले व मानवाच्या कृष्णाची आम्हासाठी आध्यात्मिक आपल्या यात्रेला सर्व समर्पित केला आणि म्हणून प्रार्थना हे करू तुझ्या ख्रिस्त सभेकडून या व्यक्तीचा स्वीकार कर. जो आनंद तू आम्हाला इथं देत आहेस तो आनंद परिपूर्ण स्वरूपात आम्हाला स्वतः अनुभवायला मिळतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमच्या प्रभू आमचा परमेश्वर त्याचे आभार सर्व समाजाचा सणाचा परमेश्वर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वदा आभार मानले. हे योग्य वक्ता ख्रिस्ताचा पुनरुत्थान बळी बनला. या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्थापन करतो. आम्हाला नवीन व शाश्वत जीवनात प्रवेश देण्यासाठी तो मरणातून पुन्हा उठला. आम्हाला त्यांनी प्रकाशाची लेकरे बनवले. आपल्या पचजनासाठी त्यांनी स्वर्गाचे दार उघडले. त्याच्या मरणामुळे आमची पापापासून मुक्तता झाली. त्याच्या पुनरुत्थानामुळे आम्हाला नवजीवन प्राप्त झाले. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक सदा सर्वजण वैभवाची गीत गातात. त्यांच्या पोटसोबत आमचे विष्णू आम्ही तुझे गुणगान गातो. शक्तिशाली तू
प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, तर तू पवित्र स्वरूप आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा जेवढे ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर करून स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःखसहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर नको ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजणांनी घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व हा पिऊन घ्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या शाश्वत कराराची रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण गोष्ट होता. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात येत्या आम्ही तुलाही जीवनदायी भाकर व हाताळणे त्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व सेवन करणाऱ्या आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनंती. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमप्रभू फ्रान्सिस, आमचे महाप्रभू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमच्या तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ करू. मरणातून पुन्हा तुझ्या आशेने ख्रिस्ताची विश्रांती पावलेल्या आमच्या धर्मगुरूंची आठवण कर. त्यांना व ख्रिस्त वास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवून दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिसरपती योसेफ सारखे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझे सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटणे कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझं घडवगावं म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताद्वारे पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ते सर्व समर्थ विद्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आपण प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना विश्वासाने म्हणूया. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर ख्रिस्त सभेच्या शांतीकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्याची कृपा. तुम्ही तेथील असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण शांती जगाची पापी दूर करणारी देवाची कृपा याच्या प्रतिज्ञा पूर्ण झालेली सर्वच
तुझ्या प्रजाजनावर त्या दृष्टीने पहा. पुनरुत्थानाच्या दिव्य रगसामध्ये आम्हाला पुनरुत्थानाच्या वैभवाचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आजच्या मिसांचे आयोजन कुंभारवाडा पिमेलवाडी बीकेएस शेजवळाने केले. पुढच्या रविवारच्या मिसांचे आयोजन मेरीविला शेजवळ करेल. रविवार दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 10:15 वाजता पॅरिश काउन्सिलची सभा लोयोला हॉलमध्ये होईल. सोमवार दिनांक 11 एप्रिल रोजी संध्याकाळी 4:30 वाजता स्त्रियांच्या सोडेविधीची सभा होईल. शनिवार दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता आपल्या चर्चमध्ये दृढीकरण संस्कार विधी आहे. बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता लोयोला हॉलमध्ये उपासनेच्या प्रॅक्टिससाठी सभा होईल. सर्व दृढीकरण स्वीकारणाऱ्या उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी 8:30 ते 10:30 वाजेपर्यंत व्यूहदर्शन तर्फे इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ॲप्टिट्यूड टेस्ट व करिअर मार्गदर्शन जीवन दर्शन केंद्र गिरीज येथे आयोजित केले आहे. व्यूहदर्शन कार्यालयात ₹300 भरून नाव नोंदणी करावी. दिनांक 12 मे ते 15 मे रोजी युवा जल्लोष आपल्या वसई धर्मप्रांतामध्ये होणार आहे. यासाठी 15 ते 30 वयोगटातील युवक युवती फाईन आर्ट्सच्या विविध स्पर्धेत भाग घेऊ शकतात. इच्छुकांनी फादर विजय यांच्याशी संपर्क साधावा. बसील कॅथलिक बँकेट CSR कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्हच्या काही जागा भरावयाच्या आहेत. अधिक माहितीसाठी चर्चचा नोटीस बोर्ड पहावा. रविवार दिनांक 1 मे 2016 पासून रविवारच्या मिसेची वेळ पुढीलप्रमाणे असेल. सकाळी 6:15, 7:15 वाजता मराठी, 8:15 वाजता इंग्रजी आणि 9:15 वाजता मराठी. मे महिन्यात शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता एकच मिसा होईल. तसेच रविवारची 5:30 वाजताची मिसा होणार नाही. गुड फ्रायडे दिवशीचं जिवंत पुरुषाचे वाटेचे प्रक्षेपण केबल चॅनलवरील BTC 51 द्वारे रविवार 10/4/2016 सकाळी 11ला असेल. प्रभू तुम्हाला बोलतो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देईल. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात